सुप्रभात मंडळी, नमस्कार मित्रांनो. मी अमोल सोनकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत उज्जैनमधील खास अशा महाकाळेश्वर मंदिरामध्ये, खास महाकाळांचं दर्शनासाठी. तर चला, तर आपण आज दर्शनासाठी निघालो आहोत आणि तुम्हीच देखील आमच्यासोबत महाकाळाचं दर्शन घ्या. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण थोडा उज्जैनचा इकडचा परिसर देखील फिरणार आहोत. तर चला तर मित्रांनो. तर मित्रांनो, आम्ही काल रात्री खूप उशिरा उज्जैनमध्ये पोहोचलो आणि आम्हाला बराच फिरावं लागलं हॉटेलसाठी. आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी चेक पण केले, पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला हॉटेल्स नाही मिळाले. जिथे मिळाले पण ते आम्हाला आवडले नव्हते. आणि असंच फिरत फिरत आम्हाला आता तुम्ही व्हिडिओमध्ये समोर बघताय, तर हे आत्ता नुकताच एक नवीनच हॉटेल सुरू झालं आणि फक्त 3च दिवस झाले ओपनिंग होऊन. तर आम्हाला असं छान असं हॉटेल मिळालं. तर तुम्हाला हॉटेल देखील आम्ही दाखवतो, रूम्स वगैरे. तर बरीच हॉटेल फुल्स होती, पण शेवटी आम्हाला ह्या नव्या हॉटेलमध्ये एक छान रूम मिळाली. खरं तर सुरुवातीला थोडा उशीर झाला रूम मिळाला, पण जितकी रूम मिळाली ना, अगदी किफायतशीर आणि एकदम सुंदर. हॉटेलवाल्यांनी खरंच आदरातिथ्याने खूप चांगलं आमचं स्वागत देखील केलं. तर हे बघू शकता तुम्ही, हे 2 माणसांची एक कपल रूमसुद्धा देखील म्हणू शकता. तर आमची काही मोठी रिक्वायरमेंट नव्हती. तर छान अशी व्हेंटिलेशन पण, समोर विंडो आहे आणि ते अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि क्लीन आहे. तर गरम पाण्याची, गिझरची देखील चांगली सोय आणि पाणी पण भरपूर होतं आणि रूम सर्विस पण छान आहे. तर असं आहे हॉटेलचा रूमचं, हे तुम्ही बघू शकता. आणि ही लॉबी आहे मधली आणि आजूबाजूला देखील रूम्स आहेत आणि वरती देखील हॉटेलचे रूम्स आहेत. हे रिसेप्शन आहे आणि वरती टेरेस देखील आहे आणि काही दिवसांनी इथे किचनचा सेटअप पण आहे. म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला नाश्ता वगैरे याची सोय, चहा नाश्त्याची होऊन जाईल. हॉटेल भोलेश्वर म्हणून नाव आहे. तर सचिन वर्मा हे त्यांचे ओनर आहेत आणि त्यांच्या मिसेस देखील हे हॉटेल सांभाळतात. तर त्यांची फॅमिलीच पूर्ण ह्या व्यवसायामध्ये आहे. तर छान असे आपल्या घरच्यांप्रमाणे ते लक्ष देतात. आणि समोर बघू शकता की एकदम रोड टच हॉटेल आहे आणि गाडीसुद्धा लावायला, 4 व्हीलर लावायला भरपूर जागा आहे, त्यामुळे त्याची चिंता नाही आहे. तर आम्हाला ही रूम 1200 रुपयामध्ये मिळाली. तर आम्ही 2 दिवसासाठी घेतले. तर तसे 2400 रुपये आमचे 2 दिवसाचे झालेले आहेत. आणि ते छान असे हॉटेलचं सेटअप त्यांनी बसवलेलं आहे. आणि आत्ता आम्हाला ही जी आम्ही बॅटरीची गाडी जी आहे आम्हाला करून दिले, ते आम्हाला हॉटेलवाल्यांनीच अरेंज करून दिले. तर आम्हाला हॉटेलमधनंच आम्हाला पिकअप केले आणि आम्ही मंदिरासाठी, दर्शनासाठी चाललो आहे. आणि आजूबाजूचे काही इथले काही धार्मिक स्थळ आहेत त्यांना देखील व्हिजिट द्यायचे. तर आम्ही ही पूर्ण दिवस आम्ही ह्या ऑटोने फिरणार आहोत, बॅटरीवाल्या. आणि छान आहे आणि जरा वेगळंच, पहिल्यांदाच बसलो या गाडीमध्ये. छान आहेत आणि कॉम्पॅक्ट साईज असल्यामुळे सहज लगेच गर्दीतून पटकन निघते. तर चला, आता आपण सुरुवातीला आपण दर्शन घेणार आहोत महाकाळेश्वरचं. नंतर आपण कालभैरवनाथाचं दर्शन घेणार आहोत. तर आत्ता दुपारी आम्ही 12:30 वाजता निघालो. सकाळचा मस्तपैकी आम्ही फ्रेश झालो, कारण खूप उशिरा आम्ही पोचलो आणि हॉटेल्स पण उशिरा मिळालं. त्यामुळे आम्ही काय निवांतमध्ये उठलो. मी सकाळी अशी गडबड नाही केली, कारण जागरण म्हणजे रात्र भरपूर झाली आणि गाडी देखील मी चालवली होती. तर मित्रांनो, पहिल्यांदा आम्ही जाताना वाटेतच 24 खांब मंदिर आले आणि तिथलं वातावरण तर अवलौकिक होतं आणि छायाचित्र करण्यासाठी खूप सुंदर जागा वाटली. तर थोडी हे सुद्धा आपण तुम्ही समोर मंदिर बघू शकता. आणि त्या आजूबाजूचा थोडा परिसरात इथे थोडा बॅटरीच्या गाड्या बऱ्यापैकी इथे पार्क करतात आणि तिकडे मंदिरच्या कॉरिडॉरमध्ये एवढी जागा नाही आहे. तर इथे आत्ता तुम्ही बघू शकता की आपण आत प्रवेश करतो आहे आणि थोडी इथले काही अवशेष आहेत मंदिराचे, तर ते तुम्हाला दाखवण्याचा मी इथे प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, आत्ता आली मुख्य वेळ श्री महाकाळेश्वरांच्या दर्शनाची. तर दर्शनाच्या आधी आम्ही पासेस काढले. तर 250 रुपये पर पर्सन पास काढल्यानंतर ही पासची लाईन आहे. तर थोडं लवकर दर्शन होतं. तर इथे बरेच भाविक आलेले आहेत आणि बऱ्यापैकी गर्दी आहे. तर मित्रांनो, छान असे पेंटिंग देखील इथे बघायला आपल्याला मिळत आहेत.
मित्रांनो, येथील मंदिराचा परिसर, शिस्तबद्ध व्यवस्था आणि तेथील भक्तिमय वातावरण खरंच अंगावर रोमांच आणणारा होता. तर मित्रांनो, महादेवाच्या गर्भगृहात प्रवेश झाला तेव्हा एक वेगळीच ऊर्जा जाणवली. ओम नमः शिवाय चा नाद, धूप, दीपाचा सुगंध आणि शांती, हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही. तर मित्रांनो, छान असं दर्शन झालं आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडा वेळ मंदिर परिसर फिरलो. येथील कलाकुसर, नंदी आणि विशाल प्रांगण बघून समाधान मिळालं. तर तुम्हाला देखील मंदिराचा आजूबाजूचा परिसर ह्या व्हिडिओमार्फत बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि चला तर आपण मंदिराभोवतीलचा परिसर आपण एक फेरफटका मारू. तर मित्रांनो, दर्शन झाल्यानंतर आम्ही परत बाहेर येऊन थोडी शॉपिंग केली. इथले मंदिराच्या आजूबाजूचा हा मार्केट आहे आणि तिथे खास असं आम्ही महाकालाचे प्रसाद देखील आणि महाकालाची फ्रेम आणि शर्ट्स देखील आम्ही घेतले. आणि भूक तर भरपूर प्रचंड लागली होती. तर आता छानपैकी असं एखादं चांगलं हॉटेल बघून आम्ही जेवण करून घेणार आहोत आणि बाकी पुढील आम्ही दर्शन करणार आहोत.
तर छान इथं आम्ही इथला लोकल फूड ट्राय केला जेवणासाठी आणि जेवण मस्त होतं. पण अचानक खूप मोठा पाऊस सुरू झाला तर आम्ही थोडा इथे वेटिंग केली. इथून पुढे आम्ही कालभैरवनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत. तर मित्रांनो, पाऊस असला तरी आम्ही थोडा वेळ थांबून कालभैरवनाथांच्या मंदिराकडे निघालो आणि वाटेमध्ये ही नदी आहे. तर या नदीवरून पलीकडच्या साईडला मंदिर आहे. तर इथे आम्हाला ऑटोवाल्यांनी थोडीशी माहिती दिली की विक्रम बेताळची. तर जे लहानपणी आपण गोष्ट ऐकत होतो विक्रम बेताळची, तर ह्या उज्जैननगरीमधलीच आहे. तर मित्रांनो, कालभैरवजींचं मंदिर खूपच अनोखं आणि शक्तिमान मानलं जातं. वातावरण अतिशय शांत आणि खूप मोहक होतं आणि एक वेगळाच भास आणि एक वेगळीच ऊर्जा वाटत होती. तर मित्रांनो, दर्शन करून आम्हाला खरंच खूप छान वाटलं. पण पाऊस वाढत गेल्यामुळे पुढे काही आम्हाला फिरता आलं नाही. पावसामुळे आम्ही परत हॉटेलकडे परतण्याचाच निर्णय घेतला, कारण बरंचसं आम्ही भिजलो देखील होतो. तर हॉटेलमध्ये पोहोचून आम्ही आधी रूममध्ये जाऊन फ्रेश झालो, मग गरमागरम डिनर करून बसलो आणि दिवसाचा थकवा गेला. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आणखीन ट्रॅव्हल व्हिडिओ घेऊन भेटू. तोपर्यंत ओम नमः शिवाय.